सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा। मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व आहे, परंतु महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणानंतर राज्यात बऱ्याच घडामोडी घडल्या। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली। उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे काँग्रेसला बरोबर घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे नेते आहेत, तर महायुतीत भाजपबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सुरू आहे। नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका सुरू आहेत। यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेष करून नगरपालिका निवडणुकीत भाजपने कंबर कसली आहे। काही ठिकाणचे नगराध्यक्षपद बिनविरोध झाले आहेत। यात महाराष्ट्रपाठोपाठ बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप एनडीएने विजयाची पताका कायम ठेवली आहे। सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेवर विजय मिळवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे। बिहार विधानसभेचा निकाल येत असतानाच भाजपने मुंबई महापालिकेसाठी अंतर्गत सर्वे घेतला। या सर्वेचा कल आता समोर आला असून भाजप 100हून अधिक जागा जिंकले असा दावा केला गेला आहे। या सर्वेनुसार भाजपने लगेचच स्वबळाचा नारा लावला आहे। यामुळे महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे।